नमस्कार, माझं नाव आहे पूजा बनसोडे। माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। आज आपण बनवूया चिकन टिक्का बिर्याणी। साधी, सिंपल आणि अतिशय डिलिशियस अशी, खायला एकदम टेस्टी अशी ही रेसिपी असणार आहे। याआधी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलेले तर करून घ्या, म्हणजे अशाच रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील। तर चला, यासाठी काय काय लागतं आपण बघूया आणि झटपट अशी ही चिकन टिक्का बिर्याणी तयार करूया। यासाठी आपण चिकन घेऊया आधी सुरुवातीला, नंतर 1 चम्मच अदरक लहसुन पेस्ट, ब्लैक पेपर, लाल मिर्ची पाउडर, मीठ, छान आता आपण मिक्स करून घेऊया। जास्त मसाले मी यामध्ये घातलेले नाही आहे, एकदम कमी मसाल्यामध्ये आपण हे बनवणार आहोत। अशा पद्धतीने नॉनस्टिक पॅनमध्ये आपण ऑइल ॲड करूया। बघा, छान गरम झाले। आता यामध्ये आपण चीज ॲड करूया। अशा पद्धतीने साईडपासून छान दोन्ही साईडने आपण याला करून घेणार आहोत। चिकन पर्यंत आपण राईस भिजायला टाकूया। हे बघा, छान पद्धतीने आता आपलं चिकन तयार झालेलं आहे। चिकन आपलं तयार झालेलं आहे। आता आपण याला काढून घेऊया। आता आपण तांदूळ शिजायला घालूया। त्यासाठी पाण्यामध्ये हिरवी मिरची, तेजपत्ता, कर्णफूल, छोटी इलायची, लवंग, दालचिनी, यासोबत पुदिना आणि कोथिंबीर, लिंबू, हे पण मी यातच टाकून देते, मीठ आणि सोबतच थोडंसं तेल। राईस ॲड करते।
आपण असं मिक्स करून घेऊया. आता मोठ्या पॉटमध्ये बघा मी ऑइल ॲड केले. ऑइल छान गरम झालं की त्यामध्ये आपण 2 ते 3 बारीक चिरलेले कांदे ॲड करूया. ऑनियन छान आपल्याला गोल्डन फ्राय करून घ्यायचं. तांदूळ बघा छान उकळतो इकडे. 70 ते 80% आपल्याला हा तांदूळ छान असं बॉईल करून घ्यायचा आहे. अशा पद्धतीने बघा आपल्याला छान असा हा गोल्डन फ्राय करून घ्यायचा आहे कांदा. तांदूळ बघा आपला होत आलेला आहे. कांदा बघा आपला छान झाला. आता आपण याला काढून घेऊया. तांदूळ छान उकळून झाला. आता आपण याला काढून घेऊया. छान बघा तांदूळ एकदम परफेक्ट असा हा आपला बॉईल झालेला आहे. आता तेलामध्ये आपण थोडेसे खडे मसाले, शहाजिरा, बडी इलायची आणि साधा जिरा ॲड करूया. यासोबत हिरव्या मिरच्या, एक मोठा चम्मच अदरक लसूण पेस्ट, सोबत 1 चम्मच बिर्याणी मसाला, दही, सोबत थोडासा पुदिना आणि कोथिंबीर. मी तळलेला कांदा ॲड करतो. यासोबत थोडंसं पाणी मी या ठिकाणी ॲड केलेलं आहे, म्हणजे आपले मसाले छानपैकी मिक्स झाले पाहिजे. आता यामध्ये मी चिकन ॲड करते. मीठ मैं यावरती ॲड करते. चिकन छान हलवून घेऊन सर्व साईडने आपण व्यवस्थित असं पसरून देऊया. राईस ॲड करते. राईस टाकल्यानंतर याला छान असं आपण सर्व साईडने पसरून देऊया. गॅसची फ्लेम एकदम लो करायची आपल्याला. यानंतर यावरती तळलेला कांदा आपण ॲड करूया. यासोबत कोथिंबीर आणि पुदिना, थोडंसं तूप. यावरती आता झाकण ठेवून याला छान आपण होऊ देऊया. आता 10 ते
10 मिनटंभर आपण छानपैकी आपण त्याला वाफ दिलेली आहे. हे बघा. किती सुंदर अशी छान बिर्याणी आपली तयार झालेली आहे. हे बघा. आपली आता बिर्याणी तयार आहे. परफेक्टली अशी आपली ही बिर्याणी आता तयार आहे. आता आपण हिला गरम गरम सर्व करूया. तर अशाच रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. लाईक, शेअर आणि कमेंट करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग. चिकन टिक्का बिर्याणी.